धाराशिव जिल्ह्यातील चोराखडी गाव. पहाटेची वेळ आणि अचानक घडलेली थरारक घटना. कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राच्या संचालिकेच्या घरावर 6 जणांच्या सशस्त्र टोळीचा दरोडा. पिस्तूल आणि लोखंडी सुरा दाखवत तब्बल 9,51,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास. रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास बार्शी येथून परतत असताना त्यांच्या वाहनांचा एका 4 चाकीने पाठलाग केला. पहाटे 5:30च्या सुमारास घराचे दार उघडले असतानाच तोंडाला कापड बांधलेले 6 जण घरात घुसले. दरोडेखोरांनी घरातील शिवम गंगावणे याला जमिनीवर दाबून धरले. निर्मला जाधव यांच्या डोक्याला पिस्तूल लावले तर रेखा शिंदे यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावून जीवे मारण्याची धमकी दिली. आरडाओरड होताच आरोपींनी तिघांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना भयभीत केले आणि घरातील सुमारे 6 लाखांचे सोन्याचे दागिने, 3.5 लाखांचे 4 मोबाईल फोन आणि सीसीटीव्हीच्या DVR असा एकूण 9,51,000चा ऐवज घेऊन फरार झाले. या प्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीतील व्यक्तीच या दरोड्यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. चोराखडी परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. धाराशिव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तर महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.